जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी विरचित श्रीमद दासबोध ग्रंथातील दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास पहिला देव बलात्कार नाम हा अत्यंत घन आणि मर्मभेदी आहे. या समासाचा गर्भितार्थ खालील मुद्द्याच्या आधारे समजून घेता येईल. देवाचे बलात्कार स्वरूप. या समासाच्या नावातील बलात्कार हा शब्द चुलूम नसून प्रबळ प्रभाव किंवा अनिवार्य सत्ता आहे. समर्थ स्पष्ट करतात की या सृष्टीतील प्रत्येक हालचाल त्या परमात्म्याच्या सत्तेने होत आहे. देहामध्ये जो अंतरात्मा आहे तोच खरा देव आहे. तो जोपर्यंत देहात आहे तोपर्यंतच देहाला किंमत आहे. देह हे देवाचे देऊळ. समर्थाने मानवी शरीराला आणि विविध योनीतील शरीराला चालती बोलती देवळे असे म्हटले आहे. आपण देवाला दगडी मंदिरात शोधतो, पण प्रत्यक्षात प्रत्येक सजीवाच्या शरीरात तो जीवेश्वर रूपाने वास करत आहे. जोपर्यंत हा देव प्राण किंवा आत्मा देहात आहे तोपर्यंतच माणूस विषयोभोग घेतो. जेव्हा तो निघून जातो तेव्हा वैभव, शरीर आणि सत्ता काही कामाला येत नाही. निसर्ग आणि मानवी जीवनातील नियंत्रण. समर्थ ते ठिकाणी म्हणतात की जर आपण या अंतरात्म्याचे भजन केले नाही तर तो देहाला पछाडतो किंवा शिक्षा करतो. येथे भजन म्हणजे केवळ टाळ वाजवणे नाही, तर नैसर्गिक नियमाचे पालन आणि आत्मभान राखणे होय. जर आपण शरीराची काळजी घेतली नाही तर रोग जडतात. हीच त्या देवाची शिक्षा आहे. सारासार विवेक आणि सद्गुरूचे महत्त्व. समर्थ या समासाच्या शेवटी विवेक आणि सत्संगतीवर भर देतात. नित्यानित्य विवेक जे शाश्वत आहे आणि जे अशाश्वत आहे यातील फरक ओळखणे म्हणजे सार्थक जीवन. परोपकार. जे पुरुष धर्मस्थापना करतात, लोकांसाठी झटतात, ते परमेश्वराचेच अंश आहेत. समासाचा मुख्य सार. या समासाचा मुख्य संदेश असा आहे की परमात्मा लांब नसून तो आपल्या आतच जाणता रूपाने बसलेला आहे. त्याची सत्ता अगाध आहे. जो विवेकाने त्याला ओळखतो आणि सृष्टीच्या नियमाने पालन करतो त्याचेच जीवन यशस्वी होते. जय जय रघुवीर समर्थ.